हाय एव्हरीवन. तर रथ समाप्ती म्हणजेच हळदी-कुंकू आणि बोरनानचा शेवटचा दिवस. तर मी या दिवशी केलं होतं छान असं हळदी-कुंकू आणि बोरनान. मी आणि माझ्या आरूनी जे काही डेकोरेशन केलेलं आहे ना, तर ते मी दाखवते. खूप गोड असा मी सिंपल असं डेकोरेशन केलं होतं. खूप छान झालेलं आहे. तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर जेव्हा असे छोटे-मोठे इव्हेंट्स असतात ना, तर तेव्हा सकाळपासून फक्त आणि फक्त धावपळच चालू असते. हे करायचंय, ते करायचंय, असं करायचं, तसं करायचं, हे चालू असतं पूर्ण वेळ. तर खूप छान डेकोरेशन झालेलं आहे, पण त्यामध्ये खूप काही गोष्टी या मिसिंग सुद्धा आहेत. इथे जे काही बाउल्स वगैरे आहे ना, तर तिथे आम्हाला फ्लॉवरने डेकोरेट करायचं होतं. त्याचबरोबर जे काही आम्ही हलव्याचे दागिने बनवले होते, खूप गोड आम्ही घरच्या घरी हलव्याचे दागिने बनवले होते श्लोकसाठी. हे नाव दिसतंय ते सुद्धा आम्ही घरीच बनवलेलं होतं. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर अशा छोट्या-मोठ्या गोष्टी ह्या होतच असतात आणि जेव्हा असे कार्यक्रम किंवा एखादा सण जरी असला ना, तर घड्याळ इतकं पळत असतं ना, की वेळच पुरत नाही. नंतर आम्ही सगळेजण फ्रेश झालो, मुलांची तयारी करून दिली आणि मी पण अशी गोड तयार झाली आणि नंतर सगळ्या जणी आल्या. काही जणींना लवकर बाहेर जायचं होतं, त्या आधी येऊन गेल्या. नंतर सगळ्या जमा झाल्या. त्यानंतर मग बोरन्हांची तयारी केली. श्लोकला हलव्याचे दागिने वगैरे घालून घेतले आणि सगळ्यांची इच्छा होती, की आधी मी करावं आणि नंतर आपण सगळ्या जणी करूयात. मग आधी मी थोडंसं बोरन्हाण केलं. नंतर आम्ही सगळ्या जणींनी मिळून बोरन्हाण केलं. त्यानंतर बोरन्हाण झाल्यानंतर सगळ्यांना हळदी-कुंकू लावून घेतलं. सगळ्यांना छान असं वाण दिलं. मसाला दूध बनवलं होतं. मसाला दूध पण दिलं. असा छान गोड असा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि नंतर सगळं झाल्यानंतर फोटोशूट तर झालंच पाहिजे. आणि मग छान असे गोड फोटो काढले. तर याचा लाँग व्हिडिओसुद्धा मी कालच अपलोड केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. बाय बाय.